नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न क्रमांक 20 या व्हिडिओमध्ये आपण विचारलं होतं की आईचं दूध वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता. अचूक उत्तर आहे बाळाला वारंवार आणि योग्य पद्धतीनं अंगावर पाजणं. श्रोते हो, बाळ थोडं जरी रडलं की घरातले लोक लगेच दुधाची पावडर किंवा गाईचं दूध पाजण्याचा सल्ला देतात. पण पावडरचे दूध बाळासाठी आणि आईसाठी घातक का ठरू शकतं आणि आईचं दूध नैसर्गिकरित्या कसं वाढवावं यामागचे विज्ञान आज आपण समजून घेणार आहोत. श्रोते हो, आईच्या शरीरात दूध तयार होण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे मागणी आणि पुरवठा म्हणजेच डिमांड आणि सप्लाय या नैसर्गिक नियमावर चालते. बाळ जितक्या जास्त वेळा आईच्या स्तनाला तोंड लावून दूध ओढेल तितक्या जास्त प्रमाणात आईच्या मेंदूतून ऑक्सिटोसिन या नावाचं हार्मोन बाहेर पडतं, जे दूध वाढवण्यास मदत करतं. जेव्हा तुम्ही बाळाला बाटलीने पावडरचे दूध देता तेव्हा बाळ अंगावर पिणं कमी करतं आणि परिणामी आईचं दूध येणं आपोआप कमी होतं. शिवाय बाटलीमुळे बाळाला जंतू संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. आईचं दूध नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी या 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे योग्य पकड, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लॅचिंग म्हणतो. बाळाची हनवटी स्तनाला लागलेली आणि खालचा ओठ बाहेर वळालेला असावा, तरच बाळ व्यवस्थित दूध ओढू शकतं. योग्य स्तनपानाविषयी खूप सखोल ज्ञान घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की पहा. दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार स्तनपान. प्रत्येक 2 ते 3 तासांनी दिवसा आणि रात्री न चुकता दूध पाजावं. तिसरं म्हणजे भरपूर पाणी. आईने दिवसातून भरपूर पाणी, दूध, पातळ पदार्थ प्यावेत. चौथी गोष्ट म्हणजे शांत राहा. आईनं कोणताही ताण न घेता आनंदी राहावं. शतावरी किंवा मेथीचे लाडू पूरक म्हणून नक्की खा, पण ते वारंवार दूध पाजण्याला पर्याय असू शकत नाहीत. त्यामुळे वारंवार दूध पाजा. तुमच्या गावातील आशाताई या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आशा करतो की महाराष्ट्रातील सर्व आशाताई त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व नवजात बाळांच्या मातांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करतील आणि खऱ्या अर्थाने आम्ही घेतलेले हे कष्ट तळागाळापर्यंत पोहोचवतील. श्रोते हो, उद्याचा प्रश्न क्रमांक 21चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.